अजूनही आपले जे फ्रेंड्स आहेत ते जॉईन झालेले नाहीत, लवकरात लवकर जे आहे ते त्यांना सांगा की क्लास जो आहे तो जॉईन करा. गुड इव्हनिंग. सर, मी हां. माझ्या बाबांच्या मोबाईलवरून जॉईन झालेले आहे. हो, मला इथे टेक्स्ट मेसेज करा की तुमच्या नावाने जे आहे तुमचं नाव फक्त टाईप करून पाठवा इथे. तर काल आपण मराठीच्या क्लासमध्ये काय काय आपण घेतलेला होता किंवा काय सर्वांनी जो तुम्हाला गोधडी अभ्यास कविता दिलेला घेतली. होता, तुम्हाला जो अभ्यास दिलाय तो सर्वांनी पूर्ण केलाय, सोडवला आहे सर्वांनी? यस सर. हा, कुणाला काही प्रश्न आहेत त्या बाबत किंवा कालची जी गोधडी कविता झाली तर त्या गोधडी कवितेबाबत कोणाला काही प्रश्न असतील ते विचारू शकता. श्रुती, पंढरीनाथ, सुनील, मानसी, काही प्रश्न आहेत? हर्षदा? नो सर. नो सर. नो सर. गुड इव्हनिंग सर. हा, इथे तुम्ही जे आहे तर काय करू शकता, मला मेसेज करू शकता इथे की तुमचे जे नाव आहे त्या नावाने, म्हणजे की जेणेकरून मला पण समजेल की बरेच जण आपल्या बाबांच्या नावाने जे जॉईन आहेत की तुमच्या खरं नाव जे आहे ते टाईप करून इथे पाठवू शकता. अजून काय? ओपन नाहीये. बर, चॅट. ओके, हा, मी करतो, ओपन करतो. सर, हा, मी नवीन आहे सर, मला नाव टाईप नाही करता येत. माझं नाव स्नेहल आहे. बर स्नेहल, इथे चॅट बॉक्स मध्ये जे आहे तो मेसेंजर मध्ये तू हे करू शकते. ओके सर. हा, येते आता सर्वांना? हा, जे ज्या नावाने आपल्या बाबांच्या नावाने जॉईन झालेले असतील त्यांनी आपलं नाव जे आहे ते टाईप करायचे. बाकीचे ज्यांचे नावाने आहेत ते आहेत. बरं, आता आपण सुरुवात करूया. एक नवीन घटकाला जी आहे ती सुरुवात करणार आहोत. आता सर्वजण आपल्या क्लासमध्ये आता सर्वांना जे आहे मराठी. हो, काय नाही, इंग्रजीतून टाकलं तरी चालेल. पूर्ण नाव टाकावं असं काही नाही, तुमचं नाव टाका फक्त बस. पूर्ण नाव टाकण्याची काही गरज नाहीये, किंवा आडनाव पण तुमचं नाव टाका. सोनाली असेल, हर्षदा असेल, अपूर्वा असेल, काय जान्हवी असेल, तेवढं टाकलं तरी चालेल की जेणेकरून मला पण इथे वाचता येईल आणि मग तुम्हाला जे आहे ते त्या नावाने मला जे आहे तर विचारता येईल प्रश्न. ओके, तर आज आपण एक नवीन असा पाठ जो आहे तो अभ्यासणार आहोत. नवीन घटक जो आहे तो अभ्यासणार आहोत. कारण सर्वजण आता सर्वांना जे आहे तर तुम्ही सर्वजण शाळेत जाता आणि शाळेत जाताना जे आहे ते आपण काय करत असतो, तयार वगैरे होऊन जो आहे ते आपण सर्वजण जात असतो का? उठल्यानंतर तसं डायरेक्ट जात असतो शाळेत? जातो का? नाही सर. नो सर. नाही. हा, तर आपण जे आहे तर मग सर्व आंघोळ वगैरे करून, केस वगैरे विंचरून, चांगला स्वच्छ असा आपला जो शाळेचा युनिफॉर्म आहे, गणवेश आहे, तो गणवेश घालून आपण शाळेत जात असतो. त्यानंतर आपल्यामध्ये मुली पण सर्वजण आहेत, मुली आहेत, तर त्यांना जे आहे ते काय करतात, नटायला वगैरे जे आहे ते सगळं आवडत असतं. मग कानामध्ये असेल, याच्यामध्ये असेल, किंवा आपले आई बाबा, आई असेल तर दिवाळी असेल, दसरा असेल, काही आपल्या घरामधील कोणाचं लग्न वगैरे जर असेल तर त्यामध्ये जे आहे ते आपण विविध चांगल्या प्रकारे जे आहेत नवीन कपडे परिधान करत असतो. चांगल्या प्रकारची जे चांदी, सोन्याचे किंवा जे दागिने आहेत तर ते परिधान करत असतो. बरोबर, त्याला काय म्हटलं जातं? अलंकार. मग कोणते अलंकार आहे किंवा काय, आपण सोन्याचे दागिने म्हणतो. तसेच मराठी साहित्यामध्ये सुद्धा अलंकार आहेत. आता म्हणतील सर हे साहित्यामधले काय अलंकार आहेत, हे काय कुठला प्रकार आहेत अलंकार? तर कोणाला सांगता येईल अलंकार म्हणजे काय? मागच्या तुम्ही साधारणतः दागिने. परीक्षेमध्ये वगैरे किंवा जे आहे सर, दागिने. बर, अजून काय? हा, अजून हार काय? नाही, कानातले. बर,
दागिने म्हटलं जातं. मग ते साहित्य वाचन करताना आपल्याला जो आहे तो एक प्रकारचा आकर्षक असं जे आहे ते आपलं सौंदर्य खुलून दिसावं यासाठी आपण दागिना जो आहे तो परिधान करत असतो. तसेच साहित्य वाचताना आपल्याला दैनंदिन भाषेपेक्षा वेगळी भाषा आढळते आणि त्या भाषेला सौंदर्य देणारा महत्वाचा घटक म्हणजे अलंकार. की जसं की आपल्याला सुंदर दिसण्यासाठी स्त्रीचं सौंदर्य खुलून दिसण्यासाठी जो आहे तो दागिना खूप महत्वाचा आहे. मग कानातले आहे, नाकातले आहेत, गळ्यातलं आहे, पैंजण आहे, बरोबर, हातातले बांगड्या वगैरे आहेत. तर यामुळे जे आहे ते आपलं सौंदर्य काय दिसतं, खुलून दिसतं. आणि आपल्यामध्ये मुलांमध्ये पण असतं, चेन, सोन्याची चेन घातलेली असते, बाळी बऱ्याच वेळा काही जण घालतात, अंगठी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे. तर या गोष्टी ज्या आहेत ते दिसतात, ते एक आपल्याला उठून दिसण्यासाठी, चांगलं दिसण्यासाठी. तसेच मराठी साहित्यामध्ये सुद्धा भाषेला एक वेगळं सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी ज्या घटकाची आवश्यकता असते ते म्हणजे अलंकार. मग आपण पाहतो की साधारणतः जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक व इत्यादी जे साहित्य आहेत ते जेव्हा वाचतो. हा, सर, तुम्ही मराठी शिकवताय का इतिहास? आता आपण अलंकार हा विषय कोणत्या याच्यामध्ये आहे, आज तुम्हाला मराठी. कोणती हा, मग आज जी लिंक आहे ती तुम्हाला कोणत्या याच्यात दिलेली आहे, इतिहास. मराठीची, इतिहासाची दिलेली आहे का? हो सर. यस सर. यस सर. बरं बरं, काय हरकत नाही. आपण मराठीची या आठवड्यात मराठीचंच पूर्ण घेऊया, कालचं झालेलं हे आहे. पण मला इथे मराठीची लिंक आलेली होती, म्हणजे मराठी नावाने, म्हणून मी मराठीचे हे केलेलं आहे. काय हरकत नाही, आपण इतिहासाचंच आहे. जसं पण आपला हा, इतिहासाचे आपले जे पाठ आहेत ते जवळपास झालेले आहेत. तर राहिलेले असेल तर पुढच्या आठवड्यात आपण कंटिन्युअसली 2 तास जे आहे ते आपण कशाची घेऊया, इतिहासाची घेऊ. पण इथे मला जे आहे ते मराठीचीच लिंक आलेली आहेत, म्हणून मी जे आहे तो मराठी स्टार्ट केलेला आहे. तर काय सर, हरकत नाही, आपण हा, ठीक आहे, सुरुवात करूया. मग हे जे अलंकार आहेत तर वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते अलंकार आपण परिधान करत असतो. मग तेव्हा दैनंदिन जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये भाषेमध्ये जी थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळत असते, आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा वाटा असतो. आणि दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार. आता या अलंकाराचे 2 प्रकार आहेत. अलंकाराचे किती प्रकार आहेत? 2. शब्दालंकार, अर्थालंकार. शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार असे अलंकाराचे 2 प्रकार आहेत. अलंकाराचे जे प्रकार म्हटलं आता आपण, शब्दालंकार आणि अर्थालंकार. आता शब्दालंकार मध्ये यमक, अनुप्रास, श्लेष हे अलंकार तुम्हाला अभ्यासायचे आहे. अर्थालंकारामध्ये उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अनुपंक्ती, व्यतिरेक, चेतन, गुणव्यक्ती. साधारणतः तुम्ही जी स्कॉलरशिप परीक्षेला ज्यांनी ज्यांनी भरलेलं असेल तर त्यांना हे महत्वाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तुमच्या चाचणी परीक्षेत, वार्षिक परीक्षेत पण असतात. पण जास्त करून तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये, तुम्ही 5वी 6वीला ज्यांनी स्कॉलरशिप दिली असेल किंवा पुढच्या वर्षी NMS वगैरे जे देणार आहेत तर त्यामध्ये, किंवा या वर्षी जी स्कॉलरशिप परीक्षा आहे तर त्यामध्ये हा अलंकार हा घटक खूप महत्वाचा आहे. मग या अलंकाराचे प्रकार 2 प्रकारचे, मग यमक, अनुप्रास, श्लेष हे शब्दालंकार आहेत. तर अर्थालंकारामध्ये उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, उपनहुती, व्यतिरेक, चेतन, गुणवृत्ती इत्यादी हे अलंकार जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. यमक आणि अनुप्रास या अलंकाराचे या वर्षी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग शब्दालंकार म्हणजे कशाला म्हटलं तर शब्दालंकार, शब्दालंकार म्हणजे काय? क ख गला शब्दालंकार असे म्हणतात. बर, अजून कोण सांगेन शब्दालंकार म्हणजे काय, कशाला म्हटलं तर शब्दालंकार? शब्दालंकार कशाला म्हटलं जातं? कोण सांगतंय? शब्दालंकार कशाला म्हटलं जातं?
कोण सांगते? ज्या अलंकारात शब्दांच्या रचनेमुळे सौंदर्य प्राप्त होते, अर्थ बदलला तरी तो अलंकार टिकतो, त्याला शब्द अलंकार म्हणतात. काय म्हटला? ज्या अलंकारात शब्दांच्या रचनेमुळे सौंदर्य प्राप्त होते त्याला शब्द अलंकार म्हणतात. आणि अर्थालंकार म्हणजे काय? ज्या अलंकारात अर्थामुळे सौंदर्य निर्माण होते त्याला शब्द जे आहेत ते साधारणतः म्हणजे शब्दांची रचना ज्यामध्ये दिलेली असते त्यांना शब्द अलंकार, आणि ज्यांना अर्था नुसार जे आहे ते त्यांचं सौंदर्य प्राप्त होतं त्याला अर्थालंकार असे म्हटलं जातं. पाहूया आपण यमक अलंकार म्हणजे काय. यमक अलंकार कशाला म्हटलं जातं मग यमक अलंकार? तर आपण उदाहरण पाहूया आणि मग त्यानुसार. मना चंदनाचे परी त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निनवावे. या अधोरेखित शब्दांच्या उच्चारामध्ये साम्य आढळते का? मग आता तिथे अंडरलाईन केलेलं आहे किंवा आपण पाहतो की साधारणतः इथे जे आहेत काय दिलेलं आहे? मना चंदनाचे परी त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निनवावे. आता इथं परी परी इथं बोल्ड केलेलं हायलाइट केलेलं आहे. तर मग काय आहे? कवितेच्या चरणांच्या शेवटी मध्य किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो. मना चंदनाचे परी झिजावे, मन जे आहे तर आपलं चंदना परित्वाने झिजलं पाहिजे. परी अंतरी सज्जना निनवावी, जे आपलं अंतकरण जे आहे तर सज्जना सारखं जे आहे तर निनवावे म्हणजे वेगवेगळ्या दोन सारखे शब्द आलेले पण तो दोन वेगळ्या अर्थाने इथे आलेले आहेत, म्हणूनच इथे यमक अलंकार होतो. कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास त्याला यमक अलंकार असे म्हणतात. मग कळालं का तुम्हाला? इथे परी आणि अंतरी हे एक आलेलं आहे. त्यानंतर शेवटचे बघा आलेले कोणते आलेले शेवटचे? झिजवावे आणि निनवावे. झिजावे म्हणजे काय? उगळावे. चंदन जे आहे ते आपण दगडावर जे आहे तो काय करत असतो? उघळत असतो आणि मग ते जे आहेत तो चंदनाचा लेप लावला जातो. परी अंतरी सज्जना निनवावे, सज्जनी निनवावे म्हणजे काय? काय सर प्रश्न रिपीट करा ना. हा, तर हा जो आहे साधारणतः जे उदाहरण दिलेलं आहे त्या उदाहरणामध्ये दोन शब्द जे आहेत ते रिपीट आलेले आहेत, म्हणजे पुन्हा पुन्हा रिपिटेशन जे आहे ते झालेले आहेत. तर हा जो आहे म्हणजे शब्दांची काय झालेली आहे? पुनरावृत्ती, आणि तेच जे शब्द आहेत ते वारंवार आलेले आहेत पण वेगळ्या अर्थाने आलेले आहेत, तर त्याला यमक अलंकार असे म्हटलं जातं. आपण परत एकदा दुसरं उदाहरण पण घेऊया. इथे आपल्या पुस्तकात पण आहे, मी इथे पुस्तकाचं साधारणतः तुम्हाला दाखवतो. सर उदाहरणे. हम्म. पुस्तकात तेच उदाहरण आहे. आता इथे झिजवावे आणि निनवावे म्हणजे दोन वेगवेगळ्या अर्थाने जे आहेत तर हे शब्द आलेले आहेत. त्यानंतर परी आणि परी इथे पण आलेले आहेत. पुढे खालील ओळी वाचावं ज्यामध्ये यमक अलंकार होतो अशा समान अक्षरांच्या जोड्या काढायच्या आहे. नाचे दरी डोंगरास, झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. आता इथे नदीशी आणि झाडांशी. हा, अजून कोणते दोन शब्द आलेले आहेत? नाही. नाचे दरी डोंगरात, झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. म्हणजे नदीशी आणि झाडांशी यमक जुळणारे शब्द आहेत. जसं आपण कवितेमध्ये आई आणि बोलतो. खेळतो आणि बोलतो इथे पण आलेला आहे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दांस सोड माझ्या आता हळूच पाना. ताना म्हणजे लहान बाळ आणि पाना म्हणजे काय? जे दूध आहे ते दुधाचा पाना म्हणजे प्रेमाचा आपण काय होतो एक प्रकारचं जे आहे. शब्दात सोड माझ्या आता हळूच पाहना म्हणजे शब्दाला जे आहे तो काय चांगल्या प्रकारे जे आहे तर काय कर प्रेमाने जे आहे तो शब्दाने एक आपण हा राईट. तुझ्या माझ्या आहे कडीस कडीस जोडून तुझ्या कडीला मनुष्य बनविते साखळीला.
कडीला आणि साखळीला हे दोन शब्द जे आहेत ते साधारणतः कडीस आणि बनवितेस सर तुमचा break झाला. तुमचा आवाज नाही येते. सर तुमचा आवाज येत नाहीये. सर तुमचा आवाज येत नाहीये. सर अक्षराचे शब्द पुन्हा पुन्हा हे आलेले आहेत. मग हे दिले काय कवितेच्या चरणाच्या शिवाय. पाहूया पुढे पुढचा अलंकार. सर याची मी उदाहरणं पण देणार आहे तुम्हाला जे आहेत तर अजून सोडवायचे आहे नंतर. यमक अलंकाराची अजून दुसरी उदाहरणं पण आहे. नाचे दही तुम्हाला साधारणतः जे आहे तर इथे काय यमक जुळणारे शब्द शोधायचे आहे. यमक अलंकारात काय जसं आपण काल ही कविता पाहिली आहे. तर एखाद्या कवितेमध्ये चरणामध्ये जे आहे ते वारंवार पुन्हा पुन्हा येणारे जे शब्द आहेत यमक जुळवणे म्हणजे शेवटचा शब्द जो आहे तो वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे किंवा सारखा. नदीशी झाडांशी तान्हा पान्हा कडीला साखळीला. तर हे यमक अलंकाराची उदाहरणं आहेत. समजलंय? यस सर. म्हणजे ज्या चरणामध्ये जे शब्द आहेत शेवटचे जे शब्द आहेत ते पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहे यमक जुळवणारे शब्द. आणि तुम्ही साधारणतः जवळजवळ 4थी-5वी पासून आपण रायमिंग वर्ड्स त्याला रायमिंग वर्ड्स असे म्हटलं जातं. तर हे यमक जुळवणारे शब्द हे करतात आणि त्यालाच यमक अलंकार असंही म्हटलं जातं. सोपा अलंकार आहे अगदी. पुढे पाहूया अनुप्रास अलंकार. आता अनुप्रास काय आहे हा अलंकार काय आहे. अनुप्रास कशाला म्हटलं अनुप्रास. गडद निळे जलद भरून आले. गडद निळे जलद भरून आले शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले. शीतल चपल चरण अनिलगण निघाले. तर वैशिष्ट्य काय तर अक्षराची पुनरावृत्ती आणि नाद सौंदर्य हे अनुप्रास अलंकाराचे मुख्य वैशिष्ट्य आहे. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते म्हणजे रिपिटिशन. साधारणतः तुम्ही इंग्लिशमध्ये या अलंकाराला रिपिटिशन पण म्हणू शकतात. तर अक्षराची पुनरावृत्ती म्हणजे ते शब्द जे आहेत ते पुन्हा पुन्हा येतात. त्यातील नादामुळे जे सौंदर्य प्राप्त होते त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. आता इथे पहा गडद निळे हे शब्द काय आलेले जोडून आलेले आहे आणि पुन्हा पुन्हा आले. जलद भरून आले शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले. आणि हे जे शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा रिपीट होतात तेव्हा एक नाद सौंदर्य प्राप्त होतो आणि त्यालाच अनुप्रास अलंकार असे म्हणतात. समजले? तर अजूनही आपण अनुप्रास अलंकाराची उदाहरणं जी आहेत ते पाहूया. सर पुस्तकात पण आहे. बर रजत नील इथे जरा थोडस प्रिंट मिस्टेक असेल बहुतेक. तुम्हाला याच्यात पुस्तकात आहे रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूंशी घडते. हे जे उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला पुस्तकात आहे इथे आपण दाखवूया. बऱ्याच जणांक तुम्ही आता पुस्तक घेऊन बसलायत काही नाही बसलात इथे आहे आपल्याकडे. पाणी इथे दिलेले पहा रजत नील ताम्र नील. आता इथं नील शब्द परत परत आलेला आहे. स्थिर पल जल पल बरोबर पल पल आणि जल सलील असे हे जे आहेत तर खालील ओळीमध्ये कोणत्या अक्षरामुळे अनुप्रास अलंकार झालेला आहे तर नील ही जी शब्द आहे आणि पल पल. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूंशी घडते. आता या उदाहरणामध्ये काय बरं कोणतं रिपीट झालेलं आहे पुन्हा पुन्हा. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूंशी घडते.
संत संत नाही पण स आलेला आहे, ठीक आहे. अजून काय आहे? पदे से आणि साधूंशी सख्य सहवासे पदे, याच्यातलं एक शब्द आहे साधारणतः वर्ड इथे दिलेला आहे की तो पुन्हा पुन्हा आलेला आहे, तर त्याला अनुप्रास अलंकार असे म्हटलं जातं. समजलंय? सर रिपीट करा ना प्लीज. यस. अनुप्रास अलंकार म्हणजे काय? तर अनुप्रास अलंकार म्हणजे पुन्हा पुन्हा एखादा शब्द जो आहे तो पुन्हा पुन्हा रिपीट येतो, त्याला अनुप्रास अलंकार म्हटलं जातं. आणि त्याचं काय, ते शब्द पुन्हा आल्यानंतर काय होतं, एक प्रकारचं नाद सौंदर्य प्राप्त होतं. आणि नाद सौंदर्य जेव्हा प्राप्त होतं तेव्हा त्याला अनुप्रास अलंकार होतो. ज्या ओळींमध्ये एकच शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे, रिपिटिशन, तर वाक्यात किंवा काव्यात सारख्याच वर्णांची पुनरावृत्ती झाल्यास सौंदर्य वाढते, त्या अनुप्रास अलंकार असे म्हटले जातात. साधारणतः तुम्हाला जे आहे तर ते त्या शब्दांमधून जे आहे ते ओळखता आलं पाहिजे. पुढचा घेऊया. पुढचा कोणता आहे? श्लेष अलंकार. श्लेष अलंकार. हा, आता जो आहे आपल्याला इथे, एकच मिनिट. उपमा आणि उत्प्रेक्षा हे जे अलंकार आहेत तुमचे अर्थालंकाराचे, म्हणजे आपल्या पुस्तकात जी दिलेले आहेत तेच आपल्याला जे आहे ते घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला जे अभ्यासासाठी आहे तेवढेच. यमक आणि अनुप्रास, रूपक आणि यमक आणि अनुप्रास हा अलंकार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे अर्थालंकाराचे दोन आहेत, उपमा आणि उत्प्रेक्षा. हे दोनच अलंकार जे आहेत ते तुम्हाला अभ्यासायला आहे. समजले? आता उपमा अलंकाराचे घटक किंवा उपमा अलंकार म्हणजे काय, उपमेय आणि उपमान हे तुम्हाला साधारणतः लक्षात आलं पाहिजे. उपमेय काय आहे की ज्या वस्तूला उपमा दिली आहे. काय दिलेली आहे? ज्या वस्तूला उपमा दिली आहे. यामध्ये बरेच जण कन्फ्यूज होतात हा, बऱ्याच जणांना. उपमान म्हणजे काय? ज्या वस्तूची उपमा दिली आहे. उपमेय म्हणजे काय की ज्या वस्तूला उपमा म्हणजे एखादं आपण नाव दिलेलं आहे थोडक्यात. आणि उपमान म्हणजे काय? तिला ज्या वस्तूवरून नाव दिलेलं असेल ती उपमान. आता त्याच्यातले शब्द कोणता आहे? साम्यवाचक शब्द. सारखा, प्रमाणे, परिगत हे साम्यवाचक शब्द आहे. समान गुणधर्म काय आहे? दोन वस्तूंमधील सारखेपणा हा जो आहे तो उपमा अलंकाराचे जे आहे ते महत्वाचे नियम आहेत किंवा घटक आहेत. पाहूया आपण उपमा अलंकार म्हणजे काय. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. उपमेय म्हणजे काय? ज्या वस्तूला उपमा दिली. कोणत्या वस्तूला उपमा दिली? तो म्हणजे ज्याला नाव आपण ठेवले तो. आणि ज्याचं नाव ठेवलंय ती म्हणजे उपमा, ज्या वस्तूची उपमा दिलेली आहे तो. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी असा हा साधारणतः तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. तुझा रंग कसा आहे? सावळाच रंग तुझा, रंग कसा आहे? सावळा. कशापरी आहे? पावसाळी नभापरी. उपमेय रंग, उपमान पावसाळी नभ. समान गुणधर्म काय आहे? सावळेपणाचा आहे. म्हणजे काय? नभाचा कलर सुद्धा काय आहे? काय आहे? सावळा. उपमेय रंग काय आहे? रंग जे आहे म्हणून यांच्यातला सावळेपणा आहे. साम्यवाचक शब्द काय आहे? परी. परी. काय आहे? बरोबर. पुढचं उदाहरण घेऊया. इथे तुम्हाला पुस्तकात थोडे जास्त उदाहरण दिलेत, ते पाहूया आधी. काय झालं? काय? सर तेच उदाहरण आहे. हो तेच उदाहरण आहे, पण इथे आपल्याला थोडं डिटेलमध्ये पण घेता येईल कारण त्याच्यात स्लाइड मध्ये आपल्याला कमी आहेत.
आता आपण अर्थालंकार, अर्थालंकारात काही गोष्टी नीट अभ्यासायच्या. उपमा आणि उत्प्रेक्षा. हा आंबा साखरेसारखा गोड आहे. आंबा कसा आहे? साखरेसारखा गोड आहे. मग गोड. उपमेय काय आहे? आंबा. आणि उपमान आंबा. काय आहे? साखर. साखर. मग आंब्याची उपमा, साम्यवाचक शब्द सारखा आणि समान गुणधर्म आहे गोडी. आंबा कसा लागतो? गोडी. गोड लागतो. साखर सुद्धा काय लागते? गोड लागते. गोड. म्हणजे हा आंबा साखरेसारखा, म्हणजे आंब्याची तुलना कशाशी केलेली आहे? साखरेशी केलेली आहे. म्हणजे ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय असे म्हटले जातात. ज्या वस्तूला उपमा, कोणत्याला उपमा दिलेली आहे? आंब्याला. ज्या वस्तूची उपमा आंब्याला. दिलेली असते तिला उपमान म्हणतात. म्हणजे कशाची उपमा दिलेली आहे? साखरेची. दोन वस्तूमधील सारखा असणारा शब्द, समान धर्म आणि साम्यवाचक शब्द. सारखा. आता इथे दिलेलं आहे पहा. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. तेच वाक्य उदाहरण इथे तुम्हाला रिपीट केलेले आहेत. प्रस्तुत वाक्यातील उपमेय काय आहे? रंग. रंग सावळा. उपमान काय आहे? सावळा. समान सावळा. गुणधर्म काय? समान धर्म काय आहे? तुझा. सावळा रंग. आणि इथे साम्यवाचक शब्द दिलेला आहे तुझा. उपमा अलंकाराची वैशिष्ट्ये. उपमेय व उपमान यांच्यात साम्य असते. हे एक वैशिष्ट्य. तुम्हाला वैशिष्ट्य पण लिहायला विचारले जातात बऱ्याच वेळा. पुढे हे साम्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, गत इत्यादी साम्यवाचक शब्द वापरले जातात. त्याला उपमा अलंकार असे म्हणतात. म्हणजे दोन वस्तूंमधील साम्य कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तिथे उपमा अलंकार होतो. उपमा अलंकार कसा होतो? दोन वस्तूंमधील साम्य चमत्कृती रीतीने वर्णन केलेले असते तेव्हा उपमा हा अलंकार होतो. समजले का? पुढचा अलंकार हो घेऊया, सर. उत्प्रेक्षा. तुम्हाला उदाहरण मी देणार आहे की जे पूर्ण की येस. तुम्हाला त्यात अलंकार ओळखायचे आहे. उत्प्रेक्षा अलंकार. उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णिले जाते किंवा असते त्याला उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात. विशेष शब्द म्हणजे जणू, काय, जवे, गमे, भासे, वाटे, जसे, तसे हे जे शब्द आहेत ते उत्प्रेक्षा अलंकाराची उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ, आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. आपल्या आईचं जे प्रेम आहे ते जणू काय सागराला, काय अथांग सागर आहे की त्याला सीमाच नाही, बरोबर. तर तो काय आहे? तो काय आहे? सागर. आणि आईचं प्रेम सुद्धा असंच सागरासारखं आहे की जणू काय आहे, त्याला कुठल्याही प्रकारचे लिमिटेशन नाही किंवा आपण म्हणतो की नाही शेवट एक प्रकारचा नाही. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. असे तुम्हाला साधारणतः हे उदाहरण दिले उत्प्रेक्षा अलंकाराचे. त्यानंतर ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. म्हणजे उपमेय हे उपमानच आहे असे जिथे वर्णन केलेले असते. जणू, काय, गमे हे साधारणतः विशिष्ट शब्द असतात की ते तुम्हाला त्या उदाहरणामध्ये दिसतात. आता उपमा व उत्प्रेक्षा अलंकाराची तुलना काय केली जाते? तो उपमा अलंकार काय आहे? उपमेय उपमान यांच्यात साम्य आहेत. उत्प्रेक्षा अलंकार काय आहे? तुम्हाला वाटलं तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे साधारणतः महत्वाचं आहे. उपमेय हे जणू उपमानच आहे. सम, समान, सारखा, प्रमाणे हे शब्द उपमा अलंकारामध्ये असतात. तसे उत्प्रेक्षा अलंकारामध्ये काय आहे? जणू, काय, जेवी, गमे, भासे हे शब्द उत्प्रेक्षा अलंकारामध्ये आहे. चमत्कृती पूर्ण रीतीने वर्णन केलेले असते आणि इथे कल्पनाशक्तीचा वापर केलेला असतो. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे हे उपमा अलंकाराचं उदाहरण आहे. तर उत्प्रेक्षा अलंकारामध्ये काय आहे? ती गुलाबी उषा म्हणजेच परमेश्वराचे प्रेम जणू. असं हे साधारणतः तुम्हाला उदाहरणं जी आहेत ती दिलेली आहेत.
कळालंय का? यस सर. यस यस सर. बर, आता तुम्हाला मी तुम्हाला मी जे आहे ते उदाहरणं देणार आहे ते तुम्हाला ओळखायचे आहेत. बरोबर. तर हे चारही अलंकार समजलेत. आता एक 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 तुम्हाला विचारणार आहे. यमक अलंकार म्हणजे काय? मी आता स्क्रीन जरा पॉज ठेवतो, म्यूटला टाकतो आणि मग तुम्हाला बघूया आपण किती समजलेलं आहे. वन बाय वन जे आहे ते तुम्ही त्याची उत्तरं सांगायची आणि मग मी तुम्हाला जे आहे ते हे देणार आहेत. काय? इथे चॅट बॉक्समध्ये वैष्णवी, तुझ्यासाठी प्रश्न आहे. मी सर्वांना घेणार आहे. कोणी मध्ये मी सांगू का नका सांग. वैष्णवी, तुझ्यासाठी यमक अलंकार म्हणजे काय? यमक अलंकाराची व्याख्या सांगायची आणि उदाहरण सांगायचं आहे. प्रीती, आणि पटकन सांगायचे, जास्त वेळ घालवायचा नाही. कवितेच्या चरणाच्या शेवटमध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास ते यमक हा अलंकार असतो. उदाहरण बरोबर सांगू? परत एकदा रिपीट कर. कवितेच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षर वेगळ्या अर्थाने आल्यास ते यमक अलंकार असतात. ते यमक अलंकार असतं. साधारणतः जे शब्द काय एक किंवा अनेक आणि ते वेगवेगळ्या अर्थाने वापरले जातात त्याला यमक अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, आई तुझ्या पुढे मी आहे अजूक तहाना शब्द सोड माझ्या आता हळूच पाहना. याच्यात आलेले आहे तहाना आणि पाहना. सर अजून एक दुसरं सांगू का उदाहरण? हो. हा, सांगतेस का? पुढे घेऊया आपण उदाहरणं. सर 2 मिनिटावर का? हा, नवयुग पहा दिव्य शून्यामधून विश्व उभारी जिद्द असे भव्य. याच्यात आलेले दिव्य आणि भव्य. अगदी बरोबर. हा, स्नेहल, तुझ्यासाठी आहे पुढचा अलंकार अनुप्रास अलंकार. त्यानंतर मानसी, तुझ्यासाठी आहे उपमा अलंकार. आणि राजेश्री, तुझ्यासाठी आहे उत्प्रेक्षा अलंकार. बाकीच्यांना जे आहे ते मी उदाहरणं देणार आहे आणि मग त्यांनी जी आहे ती उदाहरणं ओळखायची आहेत. सुरुवात करा पटपट. ज्यांची नावं घेतलेली आहे मी त्यांच्यासाठी. झालंय का? येते की मी दुसऱ्यांची नावं घेऊ तुम्ही जर सांगत नसेल तर? सर क्वेश्चन रिपीट करा. सॉरी, दुसरा जो अलंकार आहे अनुप्रास अलंकार. स्नेहल, अनुप्रास अलंकार. सर मी सांगू? हो. सांगू सर? सर मी सांगू प्रीती?
थांबा सर मी सांगू स्नेहल सांगतेस का पुढे घेऊया. थांबा एक मिनिट हो मला सर नेटवर्क कविते चरणात एखाद्या अक्षराची सर सांगते पुनर्वृत्ती होते. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या हा तर मी सांगू अनुष्का. थांबा एक बोलून होऊ द्या अगोदर. सर मला विचारलं तर मी सांगू प्रीती. प्रीती थांब सर जरा. मला हा विचारलं हा ना मी तुम्ही. सर्वांना ऐका मी सर्वांना जे आहे स्नेहल सांगतेस काय घेऊया ऐका जरा तुम्ही सर. बाकीचे बोलू नका बरं. हो सर. हा सगळे एकत्र आवाज करतात की जेणेकरून मग मला कन्फ्यूज होतो की तुमची नावं पण मग आठवत नाही. हा एक बाकीचे कोणीच बोलू नका. एक जण बोलत असताना मध्ये डिस्टर्ब करू नका. हा स्नेहल सांग पटकन आणि ज्यांचं नाव घेतले ते कन्फ्यूज होऊ नका. तुम्ही पटकन सांगत चला. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात जर एकाच अक्षराची पुनरावृत्ती म्हणजे परत आले सर तर त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते त्याला जनुकाच अलंकार असे म्हणतात. हा उदाहरणार्थ रजत सर, नील उदाहरण मी ताम्र सांगू? नील स्थिर पल जल पल सलील. सर त्याच्यात पल जल पल येणार. अगदी बरोबर आहे. आता पुढच्या जे आहेत कोणाचं नाव घेतलं होतं मी एकच मिनिट. मानसी तुझ्यासाठी उपमा अलंकार. मानसी येतोय आवाज? येस सर. हा सुरुवात कर. एवढा वेळ लावायचा नाही मग आपल्याला क्लासच पुरायचा नाही टायमिंग. बरोबर पटकन सुरुवात करायची जास्त वेळ घालवायचा नाही. हा सर मला त्याच्यात थोडं काय कन्फ्युजन आहे. बर पुढे जे आहेत तर पुढचं जे नाव घेतलेलं होतं. ओके प्रणाली सांग तू. हो सर. दोन गोष्टींमध्ये समानता दाखवून जे काव्य सौंदर्य निर्माण होते त्याला उपमा अलंकार असे म्हणतात. काव्य सौंदर्य प्राप्त होते. बर परत एकदा सांग. दोन गोष्टींमध्ये समानता दाखवून जे काव्य सौंदर्य निर्माण होते त्याला उपमा म्हणतात. हा उदाहरण. उदाहरण हो ती चंद्रासारखी ती चंद्रासारखी सुंदर आहे. चंद्रासारखी सुंदर आहे. अगदी बरोबर. ओके नेक्स्ट उत्प्रेक्षा अलंकार. एकच मिनिट कोणी हात केला इथे वरती. वैष्णवी सांगतेस उत्प्रेक्षा अलंकार. उपमेय हे जणू उपमाचेच आहे. तिथे वर्णलेल्या असते तिथे उत्प्रेक्ष अलंकार असे म्हणतात. उदाहरण सांगू का सर? हो त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. उपमेय अक्षर आहे आणि उपमान मोत्यासारखे आहे. अगदी बरोबर. तर हे झाले सर्वांनी ठीक आहे.
सांगितल्याप्रमाणे मी आता तुमच्या समोर कालच्यासारखी एक प्रश्नपत्रिका जी आहे ती दाखवणार आहे. तर ती तिच्यामध्ये तुम्हाला पर्याय पण दिलेले आहेत. तुम्हाला पर्याय टाकायचे आहे डायरेक्ट अ, ब, क, ड किंवा 1, 2, 3 असे पर्याय जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे आणि तो अलंकार जो आहे तो ओळखायचा आहे. तर चला सर्वजण जी आहे ती व्यवस्थित बघायचं आहे, वाचायचं आहे आणि सोडवायचे आहे. कुणीही ह्याच्यात नाही आता सर्वांनी सांगितले तसे तुम्ही इथे चॅट बॉक्समध्ये सांगाय किंवा थांबा मी ते राईज हँड ज्यांनी केले ते परत रिमूव्ह करतो सगळ्यांना लोअर हा ज्याला येते त्यांनी फक्त रेज हँड करायचे. कुणीही बोलणार नाही. प्रीती, खालीलपैकी कोणत्या वाक्यात अनुप्रास अलंकार आहे? हा फक्त येत असेल तर पटकन हे करायचे नाही तर मग बळच करायचं मग मला येत नाही चुकून झालं नको. अनुप्रास अलंकार काय प्रीती? खालील पैकी कोणत्या वाक्यात अनुप्रास अलंकार आहे? श्रुती, बस चंचल चिमणी चिवचिव अगदी बरोबर आहे. उत्तर आहे ब चंचल चिमणी चिवचिवली. हे उत्तर आहे त्याचं. पुढे आला आला तो आला गेला तो गेला यात कोणता अलंकार आहे? थांबा इथे रोज हँड ज्याला येते त्याने हात वरती करा. हा राहुल. राहुल क्रमांक ड आला आला तो आला तुझा गेला आवाज तो गेला. व्यवस्थित येत नाही. हा कोणता अलंकार आहे? सर आला तो आला गेला तो गेला. बरोबर यमक. हा यमक अलंकार. ओके अनुष्का तुझ्यासाठी तिचा चेहरा चंद्रासारखा उजळ आहे अलंकार ओळखा. अनुष्का. तिचा चेहरा सर 1 मिनिट. वाचायचे बाकीच्यांनी तिथं वाचून ठेवायचे की लगेच इथे जे आहेत मी आता लो हँड करतो. हा लगेच थंब करायचे की जेणेकरून सर मला येते लगेच रेज हँड करायचे. अनुष्का येतंय. तिचा चेहरा चंद्रासारखा उजळ आहे. त्या व्यक्तीचा चेहरा कोणासारखा आहे? चंद्रासारखा उजळ आहे. मी सांगू अनुष्का? हा अनुष्का सांग. सर उपमा. उपमा अलंकार आहे बरोबर. पुढे हर्षदा सूर्य जणू आकाशात सोन्याचा गोळा सूर्य जणू आकाशात सोन्याचा गोळा ठेवला आहे. सूर्य जणू आकाशात सोन्याचा गोळा थांबा थांबा जरा नाही. ब सर सर उत्तर ब आहे अनुप्रास. तिचा सॉरी इथे उत्प्रेक्षा उत्प्रेक्षा. हा सूर्य जणू आकाशात सोन्याचा गोळा ठेवला आहे. पुढे पाचवा खालील यमक अलंकाराचे उदाहरण कोणते आहेत? तुमच्या सर्वांसाठी प्रश्न. वैष्णवी खालील पैकी यमक अलंकाराचे उदाहरण कोणते? क शिकला तो शिकला जिंकला तो जिंकला. अगदी बरोबर आहे.
प्रीती तुझ्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन. सागर गोट्याने सळसळला. सागर गोट्याने सळसळला. ड सर सहावा प्रश्न आहे ड. अगदी बरोबर आहे. आईची माया सावलीसारखी आहे. नितीन. आईची माया सावलीसारखी आहे. सर मी सांगू अनुष्का. सर मी सांगू समृद्धी. सर ड उत्प्रेक्षा अलंकार. सर ड उत्प्रेक्षा अलंकार. सर उपमा. प्रश्न क्रमांक 7. सर उपमा. अगदी बरोबर. उपमा. ढग जणू आकाशात धावत आहेत. पुढचा प्रश्न. ढग जणू आकाशात धावत आहेत. राहुल. ढग जणू आकाशात धावत आहे. हॉट डो. सर यमक. डायरेक्ट सांगू नका मला. मी ज्यांना पटपट विचारले त्यांनी सांगत चला. खालील पैकी बरोबर. ड सॉरी काय काय सांगितलं उत्तर तू. यमक. नाही, चुकीचं आहे. उत्प्रेक्षा. खालीलपैकी उत्प्रेक्षा अलंकाराचं असलेले कोणते वाक्य आहे. सर मी सांगू अनुष्का. हा 9. सर प्रश्न क्रमांक 9. सर मी सांगू प्रीती. चंद्र जणू रात्रीचा बरोबर, दीप हा. आहे. प्रीती पुढचा प्रश्न क्रमांक 10. उपमा अलंकार. उपमा अलंकार नाही. ईश्वरी. सर अनुप्रास अलंकार. सर अनुप्रास. अनुप्रास. सर अनुप्रास. ऐका ऐका ऐका. ड आहे. यमक आहे. यमक आहे. हा पुढचं 9 ना. सॉरी 9. ड का 1 मिनिट. क आहे. चंद्र जणू रात्रीचा दीपक आहे. आणि फुलले मणी भाव सारे जुळले नशीब तारे. अलंकार ओळखा. तर हा 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे ड यमक. यमक. तर राहिलेलं आपण तुम्हाला जे आहे तर मी ग्रुपवर प्रश्नपत्रिका ही जी आहे ती मिळेल तुम्हाला. ती सोडवायची. तिची उत्तरपत्रिका पण तुम्हाला मिळेल त्यावर. समजलंय. यस सर. तर अलंकार हा अलंकार म्हणजे काय. अलंकाराचे 2 प्रकार. श्लेष अलंकार, अर्थ अलंकार. मग त्यामध्ये उपमेय बरोबर यमक आणि अनुप्रास आपण साधारणतः हा पाहिलाय. आणि जो उत्प्रेक्षा अलंकार आहे उपमा आणि उत्प्रेक्षा अलंकार हे 4 अलंकार जे आहेत ते साधारणतः आपण त्याची माहिती आज अभ्यासलेली आहेत. तर याची होमवर्क तुमचा अभ्यास जो आहे तो ग्रुपवर याची हे सर्व प्रश्न मिळतील. त्याची उत्तरपत्रिका मिळेल. ती सर्वांनी सोडवायची आहे. तर थांबू आजच्या तासाला इथेच. सर्वांना शुभरात्र.